नमस्कार शेतकरी मित्रांनो. आतापर्यंत आपण जे काही अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं होतं, त्यामध्ये शेती पिकांचं नुकसान असेल, रब्बीचं 10,000 रुपये अनुदान असेल, याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे. मात्र या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं जे काही शेतीचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे वढे नाले फुटले, शेतीतली माती वाहून गेली, त्यानंतर शेतीमध्ये काही गाळ कचरा माळाचा इकडं तिकडं जी घाण जमा झाली, आणि त्यामुळे आपल्याला जर ही शेती पुढे नीट करायची असेल, त्यामध्ये पेरणी करायची असेल, तर ही दुरुस्त सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण कुठं कुठं शेतीमध्ये खड्डे पडलेले राहतात, मातीच वाहून गेलेली राहती, पुन्हा घाण येऊन बसलेली, ती स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला शेती करायला जड जात असते. आणि त्यासाठी सुद्धा सरकार मदत देत असतं, आणि त्याच मदतीचा शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर बघायचा आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे, किती मदत मिळणार आहे. कारण रब्बीचं अनुदान तर मिळणारच आहे, अतिवृष्टीत जे काही पिकाचं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा मिळणारच आहे. तुम्हाला या अगोदर मिळालंय का? मिळाला असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला, ही जी काही शेतीची नुकसानी झालेली आहे, या नुकसानीसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे ते समजून घेऊया. तर शेतकरी भावांनो, शासन निर्णय असा आहे की राज्यामध्ये जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर यामुळं शेतजमिनीचं जे नुकसान झालं होतं, म्हणजे खरडून गेली, माती वाहून गेली, असं जे काही नुकसान झाले होतं, त्यासाठी ही अनुदान वितरणाची मंजुरी आलेली आहे. आणि 4 नोव्हेंबर 2025चा हा शासन निर्णय आहे. आता प्रस्तावनेमध्ये असं दिलेलं आहे की जे काही नैसर्गिक आपत्ती असते, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, यासाठी शासन शेतकऱ्यांना मदत करत असतं. आता या शासन निर्णयामध्ये जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळं जे काही नुकसान झालं होतं, त्यामध्ये नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये, तर यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं जमिनीचं फक्त जे काही पिकांचं नुकसान होतं त्यासाठी या अगोदर शासन निर्णय आले आहेत, आणि जे काही रब्बीचं अनुदान आहे त्यासाठी सुद्धा आलेले आहेत, आणि पुढे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 24,63,94,000 फक्त इतका निधी शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्वनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन अथवा वित्त विभागाने दिनांक 28/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेल्या उणे प्राधिकरणाच्या सुविधेअंतर्गत निधी उपलब्धतेबाबत संबंधितांनी कार्यवाही करावी. मात्र हा निधी किती हेक्टरसाठी मिळणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 नुसार महसूल अभिलेख्यानुसार शेतजमिनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना, म्हणजे जे अल्प आणि अत्यल्प आहेत, याच शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी, असं सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असतं, तर त्यामध्ये जमिनीतील वाळू, गाळ, क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, जमिनीतील वाळू, चिकणमाती, क्षार, जे शेतामध्ये डोंगराळ गाळ हे जे आलेलं असेल, यामुळं जे पुढं शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येते, यासाठी ही सर्व मदत देण्यात येणार आहे. आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत, तर त्यामध्ये नागपूर विभागातील वर्धा जिल्हा आहे. यामध्ये 91 शेतकरी बाधित आहेत.
या शेतकऱ्यांना 8,58,000 रुपये ही मदत मिळणार आहे। त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा, 165 शेतकरी यामध्ये बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 19,49,000 रुपये ही मदत मिळणार आहे। त्यानंतर आहे भंडारा जिल्हा, या जिल्ह्यामध्ये 4च शेतकरी बाधित आहेत। या शेतकऱ्यांना 38,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, यामध्ये धाराशिव जिल्हा, ज्या जिल्ह्यात भयानक अशी अतिवृष्टी झाली होती, या जिल्ह्यामध्ये 7,369 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 10,81,30,000 रुपये ही मदत मिळणार आहे शेतजमिनीच्या नुकसानीपोटी। त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा, यामध्ये 4,526 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 6,83,59,000 रुपये ही शेतजमिनीची नुकसान भरपाई मदत म्हणून मिळणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,862 शेतकरी बाधित होते। या शेतकऱ्यांना 6,70,60,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। अशी एकूण 24,63,94,000 फक्त एवढी शेतजमिनींच्या नुकसानीसाठी ही भरपाई मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? तुमची शेतजमिनीचं नुकसान झालं होतं का? त्यासाठी पंचनामा झाला होता का? जर झाला असेल तर नक्कीच कमेंट करा, नसेल झाला तरी कमेंट करा। मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।